अखेर ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली होती, तर अशा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. ते म्हणजे स्वतः राज्याचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तर त्यांनी सांगितलेलं आहे की जे 80 लाख अपात्र लाडक्या बहिणी आहेत, तर त्यांच्यापैकी जरी ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील आणि तरी देखील जरी त्या योजनेमधून बाद होत असतील, तर अशा लाडक्या बहिणींसाठी आम्ही पुन्हा लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी जी तर ती ई-केवायसीची विंडो सुरू करू. हो, ही आत्ताच्या सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट त्या लाडक्या बहिणींसाठी ज्यांची ई-केवायसी राहिली आहे. नमस्कार, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या युट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी ई-केवायसी प्रक्रिया आहे, तर ती ई-केवायसी प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 पर्यंत राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने राबवली होती. परंतु त्यामध्ये देखील अनेक लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी बऱ्याच काही कारणामुळे त्यांची ई-केवायसी तर ती ई-केवायसी करण्याची राहिली होती. त्यानंतर गेल्या 2-3 दिवसात एक आकडा समोर आला, तो म्हणजे 80 लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. तेव्हापासून जे विपक्ष आहे, तर विपक्ष सरकारवर कटाक्ष करत होतं की तुम्ही फक्त मतदानासाठी ही लाडकी बहीण योजना सुरू केली होती, तुम्ही सरकारच्या पैशामधून मतं विकत घेतली. तेव्हापासून जे आरोप आहेत ते आरोप प्रत्यारोप व्हायला लागले. त्यामुळेच हा प्रेशर लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाचे जे सेंटेन्स आहे तर ते सांगितलंय त्यांनी की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही पुन्हा ई-केवायसीची प्रक्रिया ही सुरू करू. जरी लाडक्या बहिणी या पात्र असतील आणि त्या जरी अपात्र ठरल्या असतील तर. याच तुमच्या माध्यमातून महिलांना पुन्हा सांगतो की यांच्यापैकी कोणाला वाटत असेल की आम्ही एलिजिबल आहोत आणि काही कारणाने आम्ही केवायसी करायचं राहून गेलो, अजूनही सरकारची तयारी आहे. आजही आम्ही केवायसी करता विंडो ओपन करायला तयार आहोत. पण जे इनएलिजिबल आहेत त्यांना जर आम्ही उद्या दिलं तर सीएजी आम्हाला विचारणार आहे आणि सीएजी आम्हाला वसुली करायला लावणार आहे. सीएजी हे नाही म्हणणार नुसतं इनएलिजिबलला का दिलं. आता तर आम्ही ही भूमिका घेतली आहे की आजपर्यंत ज्यांना दिलं ते इनएलिजिबल, पुरुष सोडून, पुरुषांकडनं तर वसूलच करू, पण पुरुष सोडून ज्या महिला इनएलिजिबल असताना घेत होत्या त्यांना वन टाईम माफी देऊन त्यांच्याकडनं काही वसुली आम्ही करणार नाही. पण उद्याला हे जर आम्ही कायम ठेवलं, म्हणजे केवायसी झाल्यानंतरही ज्या इनएलिजिबल निघाल्या त्यांना जर आम्ही देणं सुरू ठेवलं तर आम्हाला त्यांच्याकडनं वसुली करा असा सीएजीचा आदेश हा प्राप्त होईल. आणि त्यानंतर हे किती वाईट असेल की बहिणींना पैसे द्यायचे आणि मग त्यांच्याकडे जाऊन सांगायचं आता पैसे परत करा. आणि म्हणून जे होत आहे ते नियमाने होत आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट त्या लाडक्या बहिणींसाठी ज्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीची संधी कधी येईल, ई-केवायसी कधी पुन्हा सुरू होईल याची वाट पाहत होते. तर अखेर त्यांना लवकरच लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ते करू शकता. पोर्टलवर, ऑफिशियल पोर्टलवर ही जी ई-केवायसी प्रक्रिया आहे तर ही जी ई-केवायसी प्रक्रिया राबवली जाईल. म्हणून जशा पहिले तुम्ही पोर्टलवर तुमची ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली होती किंवा ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केली होती, तशाच पद्धतीने तुम्ही आता इथे देखील ई-केवायसी तुमची करू शकणार आहेत. परंतु त्यासाठी एक अट असणार आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जो क्रायटेरिया आहे तर तो क्रायटेरिया धारत असाल. जसं की तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं, तुमचं वय हे 65 वर्षापेक्षा जास्त नसावं आणि घरामधून जे तर त्या जेवढेही क्रायटेरिया अंतर्गत महिला असतील तर त्याच लाभ घेत असतील. तर असा हा जो लाडकी बहीण योजनेचा एकंदरीत क्रायटेरिया आहे तर तो क्रायटेरियामध्ये तुम्ही बसणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुमची ई-केवायसी ही होईल. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, याचा अर्थ त्यांना काहीतरी माहिती आहे किंवा त्यांच्यापर्यंत काहीतरी गोष्टी या पोहोचल्या आहेत ई-केवायसी बाबत, म्हणूनच त्यांनी हे सेंटेन्स दिलेले आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली असेल तर त्यांनी चिंता करू नका, लवकरच तुम्हाला पुन्हा एक संधी भेटते ई-केवायसी करण्यासाठी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणींनो.